Okay, keep it up. येस सर, थँक्यू. तर सर्व विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा जवळ येत आहे. तर आज मी काही प्रश्न जाणीवपूर्वक परीक्षेत आलेले, या अगोदर परीक्षेत आलेले उदाहरण घ्यायचा मी प्रयत्न करणार आहे आज जास्तीत जास्त. आणि भूमिती विषय म्हणजे भूमिती, त्रिकोण, चौकोन, पूरक कोण, बाह्य कोण, विरुद्ध कोण, ह्या जे काही कन्सेप्ट जे आहेत वेगवेगळ्या, ह्या सर्व कन्सेप्ट संबंधात जाणीवपूर्वक उदाहरण घ्यायचं आज आपण प्रयत्न करणार आहोत. हम्म. ठीक आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं असतील. आता समजा आता दिशा ज्ञानवरला आणि पूरक कोण असलेलं हे गणित आहे. उत्तर व आग्नेय या दिशातील कोणाच्या पूरक कोणाचे माप किती? उत्तर व आग्नेय. आता आपल्याला हे असं आहे, तर आपल्याला काय करावं लागेल? दिशा माहित पाहिजेत आता. हम्म. दिशा माहित असल्यामुळं पाहिजे असतील, तर आपल्याला बघा आता मुख्य दिशा चार आहेत, सर्वांना कल्पना आहेत. हम्म. आता ह्या सर्व उपदिशा आणि मुख्य दिशा. आता वर आपण दाखवतो उत्तर, ही आहे दक्षिण, ही आहे पश्चिम, ही आहे पूर्व. हा. वायव्य, वायव्याचे विरुद्ध आग्नेय, नैऋत्य आणि ईशान्य. त्या एवढ्या या दिशा आहेत. ठीक आहे. आता उत्तर व आग्नेय, कुठे आहे उत्तर आणि आग्नेय? आता हे उत्तर ही आहे आणि आग्नेय ही दिशा आहे. मग इथे किती अंशाचा कोन होतो? आता बघा, प्रत्येक दिशामध्ये 45 अंशाचा कोन असतो. हा 45 आहे, हे 45 आणि हे 45. बरोबर आहे. म्हणजे उत्तर आणि आग्नेय या दिशामध्ये, उत्तर व आग्नेय ह्याच्यामध्ये कोन किती तयार होतो? तर कोन तयार होतो 45 अधिक 45 अधिक 45. बरोबर आहे. 45 45 90. 90 आणि 45 135 अंश. ओके. आता या दिशातील कोणाच्या, म्हणजे ह्या दिशामध्ये कोणता कोण आहे? 135 अंशाचा कोण आहे. बरोबर आहे. आणि त्याचा पूरक कोण काढायचा आहे. ह्याचा पूरक कोण म्हणजे आपण काल शिकलेलो आहोत. पूरक कोणांच्या दोघांची बेरीज किती असते? 180. हा 180 वजा करायचा. 180 वजा 135 अंश. म्हणजे 180 ने 135 वजा करा, 45 अंशाचा त्याचा कोण. ही परीक्षेत आलेलं उदाहरण आहे बरं का हे. मुद्दा म्हणून उदाहरण घेतलेलं आहे. ठीक आहे, समजला? म्हणजे बघा, दिशाज्ञान हा टॉपिक सुद्धा घेतलाय त्यांनी बुद्धिमत्तेचा. दिशाज्ञान तुम्हाला माहिती आहे बुद्धिमत्तेचा टॉपिक आहे. आणि आणि पूरक कोण म्हणजे कोणाचा भाग आहे. काल आपण पूरक कोण, कोटी कोण, हे वेगवेगळे कोण आपण शिकण्याचा प्रयत्न केला होता. अ, त्यातलं उदाहरण आहे. बघा, आपल्या दिशाज्ञान हे दोन्ही उदाहरण. त्यामुळे दिशा तर पाठ पाहिजेत. दिशा तुमच्या समोर लिहिलेल्या आहेत मी. हम्म. समजलं सगळ्यांना? काही अडचण नाहीये? ओके. तर आपण पुढचं उदाहरण घेऊ. आता हे चौकोनाचं उदाहरण आहे. हम्म. एका चौकोनाच्या क्रमागत चार कोणांच्या मापांचे गुणोत्तर काय दिलंय? 4 जसे, 16 जसे, 8 जसे, 20 आहे. तर तो चौकोन कोणता आहे? कोणत्या प्रकारचा चौकोन आहे? चौरस आहे,
समलंब चौकोन आहे का समांतरभुज चौकोन आहे का समभुज चौकोन? हा, आता ह्या चारही चौकोनाच्या अगोदर तुम्हाला पहिल्यांदा मी काय करतो, एक थोडक्यात माहिती देतो. हं? ठीक आहे. इथं बसल का माहिती? बसू शकते. ओके. हं? नाही, पहिल्यांदा आपण ही सोडवू उदाहरण. ठीक आहे. आता इथं काय दिलंय त्यांनी? गुणोत्तर दिलंय. गुणोत्तर दिलं की मी अगदी ह्याच्या अगोदर समजून सांगितलेलं आहे. गुणोत्तर दिले की प्रत्येकाला एक्स लावायचं. आणि चौकोनाची चारही कोनं दिलीत, म्हणजे चौकोनाच्या चारही कोनांची बेरीज किती असते? काल मी शिकवलं होतं तुम्हाला. चौकोनाच्या चारही कोनांची बेरीज 360 अंश असते. चारही कोनांची बेरीज 360 अंश असते. हा, 360 अंश असते. बरोबर आहे. आता ही चारही कोण आहेत? आता प्रत्येकाला मी एक्स लावतो. हम्म 4x अधिक 16x अधिक 8x अधिक 20x बरोबर. या चारही कोणांची बेरीज किती असते? 360 अंश असते. 360 अंश असते. ओके, बरोबर आहे. हा, आता सर्वांची बेरीज किती आहे? 4x अधिक 16x 20x. 20x आणि 20x 40x आणि 48x. बरोबर आहे का? 20, 20 आणि 8 28, 28 आणि 10 38, 38 आणि 10 48. बरोबर. 360. म्हणजे एक्स बरोबर किती येत आहे? 360 छेदस्थानी 48. बरोबर आहे. आता मी इथं डबल लिहितो मी. ठीक आहे, हीच लिहितोय, डबल लिहितोय. तुम्ही म्हणता कशामुळे डबल लिहिलं? वरी भागाकार करायला जागा नाहीये म्हणून इथं लिहिले बरं का. हे 48 इथं छेदस्थानी आलेत. आता 48 आणि 36 कोणत्या पाड्यात आहेत? 12च्या पाड्यात आहे. 12 चोक 48, 12 त्रिक 36 आणि 0 पॉइंट मध्ये येत आहे. 4 न 30ला भाग द्यायचा आहे. 4 न 30ला भाग द्यायचा. 4 1 4 7 28. 4 7 28. 30 मधून 28 गेले, राहिले 2. इथं पॉइंट घेतो मी आणि इथं 0. 4 पंचे 20 पूर्ण भाग गेला. बाकी 0 उरली. म्हणजे एकशे किंमत काय आली? 7.5. आता हे सर्व कोण काढावं लागतील हा. पहिला पहिला कोण काय आहे? 4x म्हणजेच काय? 4 गुणिले 7.5. आता 4 ने ह्याला गुणलं. 4 पंचे 20 हातचे आले 2. 4 7 28. 28 आणि 2 28 आणि 2 30. आणि इथं पॉइंट दिला मी एका मध्ये. म्हणजे पहिला कोण आला? 30 अंशाचा. आता दुसरा कोण? 16. बघा आता मी थोडं डायरेक्ट स्टेप लिहितो मी हा. 16 गुणिले 7.5. आता 16 पंचे 80. हातच्याले 8. हा, 42. 16 गुणिले 7. मस्त 42. हा, 120. 112. 16 × 7 = 112 आणि हातचे आलेले 8. म्हणजे किती होतात? 120. आणि इथं पॉइंट एका अंकानंतर म्हणजे दुसरा कोण आला? 120. हम्म आता तिसरा कोण काय आहे? 8x. 8 गुणिले 7.5.
आठ पंचे 40, 4, 8 सत्ती 56, 56 आणि 4 60. पॉईंट एका अंकानंतर. हम्म 20 गुणिले 7.5. आता 75 दुनी 150 आणि वरचं शून्य एक. पॉईंट किती एका अंतर? 150. म्हणजे किती अंशाचे कोण आलेत? 30, 60, 120 आणि 150. ठीक आहे. हे कोण आलेले आहेत. मग आता हे कोण कसे आहेत बघा आपण हा. हम्म, एकच मिनिट हा. कोण ज्या पद्धतीने आलेत त्या पद्धतीने काय होते बघू आता. हम्म हा. हे किती आलाय? 30 दिलाय. पहिला कोण? 30. दुसरा किती आहे रे? 120 आहे. हम्म किंवा इथं 150 घेऊ. दुसरा किती आहे? 60 आहे. आणि हा किती आहे? 120. बरोबर आहे. आता तुम्ही नीट बघा. हा कोण चौरस तर नाहीये. ओके. चौरसाचा काय असतो? प्रत्येक कोण 90 अंशाचा असतो चौरस. हा हा चौरस तर नाहीये. दुसरा कोण काय आहे? समलंब चौकोन. आता समलंब चौकोनामध्ये काय असतात? समलंब चौकोनामध्ये समोरची एक बाजू समांतर असते. काय असते? एक बाजू समांतर असते. म्हणजे ही याच्यामध्ये ही लागू होतोय बघा. जेव्हा बाजू समांतर असतात त्यावेळेस ही कोणत्या प्रकारचे कोण होतात रे? हे आंतरकोन होतात. आणि आंतरकोन तुम्हाला माहित आहे. आंतरकोन हे पूरक असले पाहिजेत. 150 आणि 150 किती होतात? 150 आणि 150. आपले 150 आणि 30 180. सेम 60 आणि 120 किती बेरीज आली? 180. म्हणजे ही दोन आंतरकोन जे आहेत हे आणि हे यांची बेरीज 180 आली. म्हणजे आंतरकोन हे पूरक आहेत. सेम 60 आणि 120 बेरीज किती आहे? 180. म्हणजे हे दोन आंतरकोन सुद्धा कसे आहेत? पूरक आहेत. लक्षात घ्या. म्हणजेच ही समजा ए, बी, सी आणि डी म्हणलो मी. तर ए बी समांतर डी सी आहे. म्हणजेच हा कोणता प्रकारचा कोण आहे? समलंब चौकोन आहे. कोणत्या प्रकारचा चौकोन आहे हा? समलंब चौकोन आहे. येतं का लक्षात? हं? इथपर्यंत लक्षात आलंय सगळ्यांना समलंब चौकोन म्हणजे काय? तर बघा ए बी, ए बी समांतर DCA. आणि समलंब चौकोन म्हणजे काय? समलंब चौकोनामध्ये चौकोनाच्या एक जोडी बाजूंची एक जोडी समांतर पाहिजे. म्हणजे ए बी समांतर DC. बरी समांतर कशामुळे आहे? कारण की यांचे आंतरकोन जे आहेत 30 आणि 150 हे पूरक आहेत. पूरक केव्हा असतात? ज्यावेळेस ही जोडी ही आणि ही जोडी समांतर असते. आहे समांतर. हम्म ओके. सर्वांना समजले का रे उदाहरण? ओके. हे कोण कशी काढले समजलं सगळ्यांना? यक्स मांडलं 360. एकशे किंमत आली 7.5. प्रत्येकाला गुणलं. माप आलेत. हम्म कुणाच्या मनात प्रश्न नाहीये. चला मी पुढे जाऊ मग. आता आपण हे बी घेऊ आपण. ठीक आहे.
चक्रीय चौकोन, चक्रीय. आता चक्रीय चौकोनाची पहिल्यांदा व्याख्या सांगतो. चक्रीय चौकोन म्हणजे काय रे? ज्या चौकोनातल्या ज्या चौकोनातल्या हम्म, एक मिनिट बघा. नंतर ज्या ज्या चौकोनाचे चारही शिरोबिंदू हे वर्तुळाच्या केंद्रावर आहेत. हम्म? वर्तुळाच्या वर्तुळाच्या वर्तुळावर आहेत. म्हणजे काय? बघा. बघा आता, बघा आता, ए, बी, सी आणि डी. आता या चौकोनाचे चारही शिरोबिंदू बघा वर्तुळाच्या परिघावर आहेत. वर्तुळावर आहेत. म्हणून ए बी सी डी काय झाला? चक्रीय चौकोन झाला. चौकोन ए बी सी डी हा चक्रीय चौकोन आहे. चक्रीय. मग चक्रीय चौकोनाचं एक प्रमेय आहे. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात. बघा हा आणि हा, यांची बेरीज किती असते? 180 बेरीज असते. किती असते? 180 बेरीज असते. प्रमेय आहे 10वीला. चक्रीय चौकोनाच्या सम्मुख कोनांची बेरीज 180 अंश असते किंवा चक्रीय चौकोन पूरक असतात. ओके. आता इथं काय म्हणलेत? चक्रीय चौकोनाचा समलंब चौकोनाचा म्हणलेत हा. समलंब म्हणजे काय? एडी समांतर कशाला आहे? बीसी ला आहे. हम्म? एडी समांतर बीसी म्हणजे तुम्हाला मगाशी सांगितलं होतं. हे सुद्धा, ह्याची बेरीज, ह्या दोघांची बेरीज सुद्धा किती असते? 180. आणि ह्याची बेरीज सुद्धा किती असते? समकोणाचं चक्र 180 बेरीज असते. हम्म? ठीक आहे. सगळं 180 180 दिसायला लागलं इथं. चला आता पुढे जाऊ. हम्म? ए- चक्रीय चौकोनाचा एक कोन दुसऱ्याच्या 3 पट आहे. किती पट आहे? 3 पट आहे. मग आता समजा हा किती आहे? 1 पट आहे. किती आहे? 1 पट. थांबा एक मिनिट हा. मला याचे काही पर्याय जर सापडले तर मी द्यायचा प्रयत्न करतो. चक्रीय चौकोन. चक्रीय चौकोन. चक्रीय समलंब चौकोन. आहे. सापडले पर्याय. बघा ह्या प्रश्नाच्या उत्तराचे आपण पर्यायावरून उत्तर काढायचं हा. त्यामुळे आपल्याला कमी वेळात सापडेल. पर्याय एकचा आहे 30, दुसऱ्याचा पर्याय आहे 90, तिसऱ्याचा पर्याय आहे 60 आणि चौथ्याचा पर्याय आहे 45. ठीक आहे. आता समजा एक कोण किती आहे आणि त्याचे तिप्पट आहे आणि त्याची बेरीज किती पाहिजे? 180 बेरीज पाहिजे. बरोबर आहे. आता 30 आहे. समजा एक कोण आहे 30, त्याची तिप्पट किती रे? ह्याची तिप्पट 90. आता ह्याची बेरीज किती आली पाहिजे? 180 बेरीज आली पाहिजे. येते का बेरीज? नाही येत. चूक आहे. पहिल्या पर्यायात चूक. आता 90, पहिला कोण 90, 90 ची तिप्पट 227. ह्याची बेरीज 180 येते का? नाही येत. पर्याय दुसरा चूक. आता तिसरा पर्याय 60. 60 ची तिप्पट. 60 ची तिप्पट किती रे? 180.
ह्याची बेरीज 180 येते का? नाही. पर्याय तिसरा चूक. 45, 45 तिप्पट. 5 त्रिका 15, चला एक. 4 त्रिक 12, 12 आणि एक 13. आता ह्याची बेरीज किती येते रे? 45 आणि 135. 180. ओके. म्हणजे पर्याय योग्य कोणता आहे? चौथा पर्याय योग्य आहे. चौथा पर्याय योग्य आहे. समजलं का रे सगळ्यांना? हे परीक्षेत आलेलं उदाहरण आहे हा. हे मी आज जे घेतोय ना, शक्यतो एखादं दुसरं वगळता सर्व परीक्षेत आलेले उदाहरणं आहेत. समजलं का कसं केलंय? काहीतरी वेगळंच देतात पण बघा. चक्रीय समलंब आपण शिकलेलो असतो, चक्रीय चौकोन हा सेपरेट शिकवलेला असतो. आणि समलंब चौकोन सेपरेट शिकलेलो असतो. पण ती बघा कशी करतात, एकत्र करतात. चक्रीय समलंब चौकोन. नाहीतर त्याच्या अगोदरचं गणित काय होतं बघा. म्हणजे कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. आपण शिकवताना सेपरेट शिकवतो. हम्म. पण प्रश्न परीक्षेत हे सर हे उदाहरणे 1/5 ला येतील का की 6/8 ला? आय डोंट नो. आय डोंट नो. भास्कर सर, मला मला लक्षात येणार नाही. माझ्याकडच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत. 3-4 प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत. त्याच्यातले घेतोय मी. बघा आता हे कसं आहे? एकत्रित आहे. चक्रीय एकत्रित आहे, समलंब एकत्रित आहे. नंतर ह्याच्या अगोदर सोडवलेलं बघा. कोणतं? ह का. इथं दिशा ज्ञान बी महत्वाचं आहे. आणि पूरक कोण ही एक कन्सेप्ट, म्हणजे दोन कन्सेप्ट एकत्रित एकत्रित वापरावं लागणार आहेत. इथंही बघा आता. चक्रीय चौकोन वेगळी कन्सेप्ट आहे, समलंब चौकोन वेगळी कन्सेप्ट आहे. आणि ही त्याचा वापर केलेला आहे. हम्म. ठीक आहे. ए एकच असतं ना रे. मला माहित नाही सर हे उदाहरण 1/6 येतील की 6/8 ला. मला वाटतं ह्या प्रश्न काय एकच असतात का वेगवेगळे असतात? त्याच्याबद्दल मला काही कल्पना नाही. मी राम सरांना चर्चा करून उद्या तुम्हाला ह्याचं उत्तर सांगतो मी. हे मी प्रश्न घेतलेला आहे. भास्कर सर, काय अडचण नाही, मी उद्या सांगतो मी हा. सांगतो सांगतो. ओके. येस, सांगतो मी तुम्हाला. हा. चालेल. आता प्रश्नाचं स्वरूप तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. वेगळ्या असतात. ओके. ओके. पूजाताई म्हणत आहेत वेगळ्या असतात. ठीक आहे. 1 ते 5 साठी असतो सर. ओके. आता त्रिकोणाचा बाह्यकोन एक कन्सेप्ट आहे, ही पटकन माहीत करून घेऊ. हम्म. त्रिकोणाचा, आता त्रिकोण पी क्यू आर एस आहे. आणि त्याचा बाह्यकोन काय? कोण पी आर एस. ओके. कोण पी आर एस. बरोबर, वेगळे असतात. ठीक आहे, वेगळे असतात रे. पण ही कशासाठी असतं हे तुम्हाला उद्या सांगतो मी. हम्म. आता चौकोन पी, समजा हा आहे, समजा एक कोण आहे बरं का. ठीक आहे. हा 70 आहे आणि हा 100 आहे. हम्म. तर लक्षात घ्या, हा बाह्य कोणाचं माप त्याच्या अंतर कोण जे आहेत त्यांच्या मापांच्या बेरजे एवढेच माप असते. म्हणजे हे बघा, तुम्हाला एक उदाहरण स्पष्टपणे लिहितो मी. 70 आणि 30ची बेरीज किती असते? बाह्य कोणा एवढी. हम्म. नंतर अजून एक दुसरं उदाहरण सांगतो मी. ठीक आहे. समजा हे जे उदाहरण आहे, 60 आणि हे आहे 50. ठीक आहे. आता बाह्य कोणाचं माप काढा म्हणले, तर हे जर माप किती होईल मग? ह्या दोन कोणांच्या बेरजे एवढं असतं माप ह्याचं. 110 अंश. हा. मग ह्याचं माप किती असेल रे? ही रेषी जोडीत येते. एका रेषेवरले बिंदू आहेत, आपले कोण आहेत. म्हणजे शेजारचे कोण आहेत, लगतचे कोण, हे पूरक असतात. 110 आणि किती? 70. 70 आणि 110 किती रे? 180. 70 आणि 110 180. पण ह्या तिघाची बेरीज 180 होती का बघा बरं. 50 त्रिकोणातल्या तिन्ही कोणांची बेरीज.
50 आणि 60, 110, 110 आणि 70, 180 अंश. ओके. कळालं का बाह्य कोन ही कन्सेप्ट? हम्म ही फार फार महत्वाची आहे. बाह्य कोन कन्सेप्ट. हम्म ह्याच्यावर ह्याचा उपयोग तरी कोणत्या तरी उदाहरणात म्हणजे करू शकतात, असं उदाहरण येऊ शकतो. त्यामुळे मी ही बाह्य कोन कन्सेप्ट तुम्हाला आता या क्षणी मी समजून सांगत आहे. हम्म? हा राईट. बाह्य कोनाचे माप हे त्याच्या दुरुस्त आंतरकोनांच्या मापाच्या बेरजे एवढे असते. दुरुस्त दुरुस्त म्हणजे काय? दूरचे कोन. आता 110च्या जवळचा कोन 70 आहे. म्हणजे ते दूरचे अंतर कोणते आहेत? 60 आणि 70. यांच्या बेरजे एवढे माप काय असते? आता ह्याच्या दोघांची बेरीज करायची, 110. ठीक आहे. ही कन्सेप्ट लक्षात आलेली आहे. आता अजून एक बऱ्याच जणांना माहित असेल. आपण मला वाटतं समांतर रेषा हा जेव्हा टॉपिक शिकवला त्यावेळेस हा समांतर रेषा मध्ये विरुद्ध कोन सुद्धा मला वाटतं शिकवलेली असेल. विरुद्ध कॉन्सेप्ट म्हणजे काय? बघा, समजा हे जे माप आहे 70 अंशाचा कोन आहे, तर त्याचा विरुद्ध कोन हा आहे. त्याचंही माप किती असतंय? 70 अंशाचा कोन. आणि मला एक सांगा, हे पूर्ण वर्तुळ आहे का एका बिंदूपाशी? त्याचं माप किती असतंय रे? 360. आता ह्या दोघांची बेरीज होते 140. समजा ह्याचं माप किती आहे? म्हणजे 360 मधून 140 गेले. बर बर. 210, 110. समजा ह्याचं माप किती आहे? 110 अंश. तर त्याच्या विरुद्ध कोणाचं माप सुद्धा 110 अंश असेल. या सर्व कोणाची बेरीज 360 अंश आली पाहिजे. एका बिंदूपाशी जी कोण तयार होतात त्या सर्वांची बेरीज 360 अंश असते. आपण दोन कन्सेप्ट शिकलो होतो, विरुद्ध कोण आणि एका बिंदूपाशी जे कोण होतात त्या सर्वांची बेरीज किती असते? 360 अंश. समजलं सर्वांना? विरुद्ध कोण. ओके. आता ही प्रश्न वाचून घ्या. काय प्रश्न आहे? एका कोणाचा कोटी कोन व पूरक कोन यांच्या मापांचे परस्पराशी 7 जसे 16 हे गुणोत्तर आहे, तर तो कोन किती अंशाचा असेल? मला पर्याय आहेत का एकदा मला बघू द्या. कोटी कोन पूरक कोन. त्याचे पर्याय मी सांगतो पटकनी. पहिला पर्याय आहे 40. दुसरा पर्याय आहे 120 फक्त. तिसरा पर्याय आहे 30. आणि चौथा पर्याय आहे 50 अंश. हम्म? आता काय म्हणले? एका कोणाचा कोटी कोन व पूरक कोन यांच्या मापांचे गुणोत्तर, म्हणजे कोटी कोन आणि पूरक कोन यांचं गुणोत्तर किती दिलंय? 7 जसे 16 गुणोत्तर आहे, तर तो कोन किती अंशाचा असेल? किती अंशाचा असेल? मग पर्याय काढायचा का? बघा, आता ह्याचा कोटी कोन किती आहे रे? 40चा कोटी कोन किती आहे? आपण काय करू? 40चा कोटी कोन किती आहे रे? कोटी कोन आणि पूरक कोन. 40चा कोटी कोन 50 आहे. आणि 40चा पूरक कोन किती आहे? 140. त्याचं गुणोत्तर 7 जसे 16 येते का बघू बरं. 50 छेद त्याचं गुणोत्तर 50 छेद 140
किती येते गुणोत्तर? 5 जसे 14. नाही, आपला हा पहिला पर्याय चूक आहे. आता दुसरा पर्याय 20. 20चा कोटी कोण किती आहे रे? 20चा कोटी कोण 70 अंशाचा आहे. आणि पूरक कोण किती अंशाचा आहे? पूरक कोण म्हणजे 180तून वजा करा 20. 160 अंश. आता ह्याचं गुणोत्तर घेऊ. 70/160. हा, किती आलं? 7 जसे 16. बघा आलं का नाही? 7 जसे 16 हे परीक्षेत आलेलं उदाहरण आहे बरं का. परीक्षेत आलेलं उदाहरण आहे हे. ठीक है? समझ में आ रहा है का सब? ठीक है. बरोबर आहे. कसं काढलं? आपण काय केलंय? ही नाहीतर गणित लेंदी झालं असतं. 7 x 16 x मग त्याचा कोटी कोण काढा, पूरक कोण काढा. काही प्रश्नाचे उत्तरे हे तुम्हाला पर्यायावरून काढावं लागतात. कशावरून? पर्यायावरून काढावं लागतात. त्यातलं हे पर्यायावरून काढणारं प्रश्नाचं उत्तर आहे. हम्म? ठीक आहे, चलो. आता ह्याचे पर्याय बघू आपण. हा, म्हणजे काय पर्याय आहेत का आपल्याकडे उपलब्ध? एका कोणाचा पूरक कोणाच्या कोटी कोणाच्या चौपट आहे. बघा बरं, उत्तर काढा बरं. पर्याय असेल तर सोपं जाईल. पर्याय इथं माझ्याकडे उपलब्ध नाहीयेत. ठीक आहे. एका कोणाचा पूरक कोण? हम्म, एका कोणाचा पूरक कोण? हम्म, नाही. उत्तर काढलंय का रे कुणी? उत्तर कुणी काढलंय का? एका कोणाचा पूरक कोण हा त्याच्या कोटी कोणाच्या चौपट आहे, तर त्या कोणाचा पूरक कोण व कोटी कोण यांच्या मापातील फरक किती अंशाचा आहे? ह्याला पर्याय लागतातच. ह्याला पर्याय लागतातच. हम्म? कोणता पर्याय योग्य उत्तर आलंय का? मे बी 30 का? 30च ट्राय करू का 90 ट्राय करू? कुणाचा येतंय का? मे बी 30 और 90. 30 बघू आपण. हा, समजा एक कोण आहे 30. त्याचा पूरक कोण किती असेल रे? 160 अंश. पूरक कोण 150 तो 180तून 30 गेले 150. आणि कोटी कोण, पूरक कोण हा त्याच्या कोटी कोणाच्या
चौपट आहे. ह्याचा कोटी कोण किती होईल? 60. म्हणजे चौपट व्हायला लागली का? नाही व्हायला लागली. आपण 30 तर दिसत नाहीये. हम्म? 40 बघू बरं. समजा 40चा पूरक कोण काय आहे? 180तून 40 गेले, 140. आणि त्याचा कोटी कोण काय 40चा? 50 आहे. चौपट आहे का रे? नाहीये. 25. 25चा पूरक कोण काय आहे? 180. 180तून 25 गेले, 60. 155. 155 आणि त्याचा कोटी कोण किती आहे 25चा? 90 मधून 25 गेले, 65 का रे? 65ची तिप्पट किती येते? 5 त्रिक 15, चालेल एक. 7 18 आणि 1 19. नाही ना. पुन्हा चालेल का? 60 येते का? तो कोण? 60 येतो का बघू बरं, 60 ट्राय करू बरं. ठीक आहे. असं एखाद्या गणिताकडं विना तयारी बसलं, हे असं होत आहे. हा. समजा एक कोण 60 आहे, त्याचा पूरक कोण काय आहे? पूरक कोण 120. आणि कोटी कोण किती आहे रे? 60चा कोटी कोण 30 आहे. बघा 30ची चौपट काय आहे? बघा हे पूरक कोण कोटी कोणाच्या चौपट आहे. म्हणजे 30ची चौपट किती? 120. म्हणजे बघा लागू झालेलं आहे. तर आता म्हणजे 60 हा कोण आहे बरं का. आता त्या कोणाचा पूरक कोण 120 आहे आणि त्याचा कोटी कोण 30 आहे. यांच्यातला फरक किती अंशाचा आहे? म्हणजे 120 वजा 30. 120 मधून 100 आपलं 30 गेले, राहिले 90 अंशाचं. आपलं योग्य उत्तर काय आलं? 90. व्हेरी गुड. मला वाटतं काही विद्यार्थ्यांनी सोडवलं होतं. येस, फरक 90 येतोय. आणि योग्य पर्याय कोणता आहे? 60 पर्याय योग्य आहे. 60. 60 हे योग्य उत्तर आहे. समजलेलं सर्वांनी हे कसं काढलंय? मी सी घेऊन काढली. ओके. एक्स घेऊन काढली. ठीक आहे. आता हे पटकनी करू आपलं शेवटचं उदाहरण. प्रश्न बघून घ्या. प्रश्न बघून घ्या काय आहे. हा. त्रिकोण एम ए एन मध्ये ओ एम, आता ओ एम आणि ओ एन ही काय आहेत? हे दुभाजक आहेत. म्हणजे ह्या ओ एम मुळे सारख्या अंशाचे यक्स आणि यक्स अंशाचे कोन तयार झालेले आहेत. यक्स आणि यक्स. इकडं ह्या ओ एन मुळे काय झालंय? वाय वाय अंशाचे कोन सारखे तयार झालेले आहेत. तर कोण ओ एम एन कुठे? कोण ओ एम एन या कोणाचं माप काढायचंय. अधिक ओ एन एम या दोन कोणांची बेरीज काढायची. ठीक आहे. एकदम सोपं आहे, सिंपल आहे. हम्म? बघा आता कसं करायचं. आता तुम्ही नीट बघा. इथं कोण यम आहे. हा. नंतर कोण यन आहे आणि कोण ए. बरोबर तिन्ही कोणांची बेरीज किती आहे? 180 अंश. कोण यम, का इथं कोण यम आहे. कोण यन आहे का कोण यन आहे.
आणि कोण ए, बरोबर तिघांची बेरीज किती आहे? 180. त्यातल्या कोण, कोण ए चं माप दिलंय 90 अंश, काटकोन आहे तो, काटकोन. कोण एम म्हणजे किती दिलंय? 2x आहेत, 2x. कोण एन म्हणजे काय? 2y, बरोबर किती? 180 अंश. आता ही 2x अधिक 2y बरोबर 180, अधिक 90चं काय होतंय? -90. 2x अधिक 2y बरोबर 180तून 90 गेले, 90 राहिले. हम्म. बर. आता इथून आणि इथून दोन 90 कॉमन काढतो. दोन दोन काय काढतो? कॉमन. मग काय राहिलं? एक्स अधिक वाय राहिलं. दोन दोन ह्याच्यात होते, हे दोन दोन काय केले मी? बाहेर काढले आणि कंसामध्ये एक्स अधिक वाय बरोबर 90 दिले. आता ही 90 कुठं? छेदस्थानी न्यायची 90ला. एक्स अधिक वाय बरोबर 90 छेद 2. म्हणजेच काय? 2 न 90ला भाग दिलं म्हणजे 90 च्या अर्धा करा, 45. किती आलं? 45. आता एक्स म्हणजे काय इथं बघा रे, इथं काय आलं? इथं बघू, समजून सांगतो. एक्स अधिक वाय बरोबर 45. एक्स म्हणजे काय? कोण ओ एम एन, बघा आकृतीमध्ये. कोण ओ, कोण हा काही, हा कोण, कोण ओ एम एन म्हणजे हा कोण आहे, हा. हो का? हे एक्स माप आहे, म्हणजे कोण ओ एम एन अधिक कोण वाय म्हणजे बघा बघा हा. ठीक आहे. त्याचं नाव काय आहे? कोण ओ एन एम, कोण ओ एन एम, कोण ओ एन एम बरोबर किती आलं? 45 अंश. आलं लक्षात? कसं काढलंय? परीक्षेत आलेलं उदाहरण आहे हे. हे परीक्षेत आलेलं उदाहरण आहे. समजलं का सगळ्यांना? कुणाला अडचण? कुणाला समजून सांगायची गरज? नाहीये. ठीक आहे. राम सर आहेत का? कांबळे सर आलेत का? ओके. कांबळे सर. विजय कांबळे सर. हा सर, तुमचा आवाज होस्ट. मी चालू केलाय. हो. मेन होस्ट केलं ना सर मला? मेक को होस्ट केलं मी सर. मेन मेन होस्ट करा सर. को होस्ट नको? ते तुम्ही नंतर काल लिव्ह झाल्याच्या नंतर पूर्ण मीटिंग एंड झाली होती. बर. मेक मेक हा, होस्ट का? मेन मेन होस्ट करा. हा. मेन होस्ट असते का? हा. इथं चॅट, स्टार्ट व्हिडिओ, म्यूट. हॅलो. हा सर सर. हा, एक मिनिट हा. मेक को होस्ट केलं आणि मेक होस्ट आहे बघा, आणि रिनेम. होस्ट, मेन होस्ट करा सर. होस्टवर क्लिक करा ना मेन. स्क्रीन होस्ट. शेअर होस्ट. मेक को होस्ट करू का पहिल्यांदा? मेन मेन होस्ट करा ना. मेन होस्ट नाही नाही नाही, काय मेक ऑप्शन? मेन होस्ट कुठं आहे? ऑप्शन कुठं आहे? असं का? ओनली द होस्ट कॅन शेअर इन दिस मीटिंग. म्हणजे मला शेअर करता येणार ना माझे हे? हा, मी शेअर करतो. मी को होस्ट करतो अगोदर तुम्हाला. को होस्ट हा, करा. केलं मी. हा. हा, ओके. एकच मिनिट सर. हो हो.
दिस विल स्टॉप अदर स्क्रीन शेअरिंग. डू यू वॉन्ट टू कंटिन्यू? ओके. चला, माझी शेअर झाली ना आता सर हो, स्क्रीन? झाली, दिसायली रे सर. एकच मिनिट. हो हो हो. हा, ठीक आहे. आता मी तुम्ही होतो ना आता बाहेर. लिव्ह होताना काय होईल, काल एंड झाली होती मीटिंग. हो हो हो. मग तो काय काय पर्याय काय काय? करता येईल आता तुम्ही मेन होस्ट आहेत ना सर, तुमचा राहू द्या वाटलं तर मोबाईल चालू. मोबाईल चालू का? मी ह्याच्यावर आहे ना आता, पीसी वर आहे. ओके, मग असं कंटिन्यू ठेवता येणार नाही का? नाही नाही, इतके वेळ ते कुठे सांग. राम सर असते तर त्या राम सर आहेत का? राम सर, मी फोन लावू का राम सरांना? हो, बस. तुम्ही तोवर मी चालू कंटिन्यू करतो, त्यानंतर तुम्ही लिहा. चालते. स्क्रीन दिसते का सर्वांना माझी? विचारा ना. हा, सर तुम्हाला दिसते ना माझी स्क्रीन? हो सर, येस सर, येस सर. ओके. चला, ह्याच्यामध्ये आपण काय करूया, 2008 परीक्षेमध्ये आलेले जे काही आहेत ते आपण घेऊयात. आणि याच्यामध्ये जे जशा तसे आलेले प्रश्न आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. बघा, आता ह्याच्यामध्ये जो प्रश्न आलेला आहे तो पहिला प्रश्न असा आहे की मी आंबे घालून ठेवले, या वाक्यात काय होईल? एक एक क्वेश्चन आपण घेऊया sequentially. त्याच्यामध्ये पहिला जो ऑप्शन दिलेला आहे आपल्याला, असा दिलेला आहे की पूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण भूतकाळ, इति भविष्यकाळ आणि अपूर्ण वर्तमान क्रिया आहे. तर भूतकाळ तर अपूर्ण भूतकाळ का बसणार नाही? याचं कारण काय? काळामध्ये एखादी क्रिया चालू होती, पण ती पूर्ण झालेली नाही असं इथं व्यक्त केलं गेलं नाहीये, आणि म्हणून इथं अपूर्ण भूतकाळ होणार नाही. रीती भविष्य काळामध्ये जाईन अशा प्रकारचा शब्द असतो. अपूर्ण वर्तमान काळामध्ये सध्या क्रिया चालू नाही, आहे का नाही? त्याच्यामुळं आपल्याला या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 पूर्ण वर्तमान काळ हे आपलं उत्तर असणार आहे पहिल्या प्रश्नाचं. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न बघा. दुसऱ्या प्रश्नामध्ये एक वचन आणि अनेक वचनाची योग्य जोडी ओळखायची. हॅलो. हा सर. त्यांना को होस्ट करायला पाहिजे का होस्ट करायला पाहिजे मी? बरोबर, ती करा आता त्यांना, मला माहित नाही. मी त्यांना को होस्ट केलंय, क्लास सुरू झालाय. फक्त मेन होस्ट करा त्यांना, तुम्ही करा, मी चालू ठेवतोय तोपर्यंत. हा, येस सर, येस सर. आता इथं दुसरा प्रश्न विचारला, एक वचन आणि अनेक वचनाची योग्य जोडी कोणती? आता इथं एक वचन आणि अनेक वचनामध्ये पहिला पर्याय काय दिलाय दुसऱ्या प्रश्नामध्ये? वाट, वाटे आहे ना. आता एक वाट असेल तर एक वाट असेल, अनेक वाटा असतील तर आपण त्याला वाटा म्हणतोय का नाही. तर इथं योग्य जोडी आपल्याला त्या ठिकाणी पहिल्या क्रमांकाची सांगता येईल का? बघूया. वाढपी, वाढपी आहे ना. एक वाढपी असेल तर एक वाढपी, अनेक वाढपी असतील तर वाढपे म्हणावं लागतील. जोडी आहे ना, जोड्या. चुका, चुका आणि चूक, चुका, म्हणजे इथं चौथा पर्याय सुद्धा इथं या ठिकाणी जो आहे तो चुकीचा आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्या ठिकाणी आपलं उत्तर आपल्याला सांग. हॅलो सर, राम सर आलेत का? चलो, क्वेश्चन नंबर 3. हॅलो, नाही कमेंट केलं, करा नाही बरं. केलं. स्क्रीन दिसत होती का व्यवस्थित? कमेंट करा बरं आता. हा, कोणतरी स्क्रीन दिसत नाहीये. नाही, आता आता नाही दिसायली पण